राम राम मंडळी, मी परेश गोरे. ज्याला वाटतं ना ड्रायव्हर काय आहे, ड्रायव्हर काय आहे, कारण तो माझ्या देशातला ड्रायव्हर आहे. लेकराच्या वाढदिवशी संध्याकाळी आता लवकर ट्रिप टाकून निलेश कोराडी महाराज यांचे कीर्तनात त्यांनी एका ड्रायव्हरची व्यथा सांगितली. म्हणजे ड्रायव्हरचं जगणं नेमकं कसं असतं हे त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले, कीर्तनातून सांगितले. तर तेच मी तुम्हाला असं पुढे दाखवणार आहे. तुम्ही ते पूर्ण ऐका, तुम्हाला नक्कीच समजेल की एक ड्रायव्हर कसं जीवन जगतो, काय करतो. मी काय माझं इंट्रो इथं काहीच देणार नाही. माझं तुम्हाला ऐकून कंटाळा येईल, बोर व्हाल, पण तुम्हाला खरंच तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो. तुम्हाला जर तो व्हिडिओ पूर्ण बघा, आवडलाच तर तुम्ही खरंच लाईक करा. त्या व्हिडिओसाठी करा, माझ्यासाठी करूच नका. त्या व्हिडिओसाठी लाईक करा. आणि आपल्या ज्या कमेंट आहेत, आपल्याला जे वाटतं ड्रायव्हर बद्दल, तेच त्या महाराजांनी सांगितलं ते बरोबर आहे की चुकीचं आहे, ते कमेंट करून मला नक्कीच सांगा. चला तर मग मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. ज्याला वाटतं ना ड्रायव्हर काय आहे, ड्रायव्हर काय आहे, लक्षात घ्या महाराज. अरे ड्रायव्हर जर समजून घ्यायचा असेल ना, जो खऱ्या स्वतःच्या हातावरती वर्षाचे 365 दिवस आपले प्राण ठेवून रात्रंदिवस धावत असतो, माझ्या देशातला ड्रायव्हर बांधव असतो. जो खऱ्या अर्थानं हाताच्या तळहाताच्या रेषांवरती आपलं नशीब कधी शोधत नसतो, तर धावणाऱ्या त्याच्या ट्रकच्या चाकांच्या स्पीडवरती आपल्या कुटुंबाचं आणि आपलं खऱ्या अर्थानं जीवनाचं भवितव्य शोधत असतो, कारण तो माझ्या देशातला ड्रायव्हर असतो. अरे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर लेकराचा वाढदिवस जर असेल ना, तर लेकराच्या वाढदिवशी संध्याकाळी आता लवकर ट्रिप टाकून आपल्या घराकडे निघतो. लेकराच्या वाढदिवसाला तरी आपण घरी असावं ही भावना त्याच्या अंतःकरणात निर्माण होते. निम्म्या रस्त्यापर्यंत येतो, बायकोचा फोन येतो. अहो खऱ्या अर्थानं माझा तर तुम्ही कधी विचार करत नाही हो, पण कमीत कमी आज लेकराचा वाढदिवस आहे, आज तरी वेळ येते. डोळ्यातली आसवं लपवतो, सांगतो आलो ग मी, आणि पाहता पाहता फोन ठेवतो. 20 मिनिटाचा वेळ गेला की बोबड्या बोलत त्याचं लेकरू फोन करतं. ते लेकरू आपल्या बापाला सांगतं, बाबा अहो माझा वाढदिवस आहे, तुम्ही येत नाही तोपर्यंत मी केक कापणार नाही. आणि आपल्या लेकराला खऱ्या अर्थानं घेर टाकत असताना आणि आपल्या पायाचं बळ खऱ्या अर्थानं एक्सिलेटरवर देत असताना तो सांगतो, बाळा मी लवकर येतो रे. गाडी वेगाने घराकडे येत असते, पण मध्ये अचानकपणे ट्रॅफिक येतं आणि पाहता पाहता स्वतःची काही चूक नसताना मात्र रात्रीच्या 12:30-1 त्याला घरी येण्यासाठी होतात. पण दरवाजा उघडल्यानंतर रागानं लालबुंद झालेल्या बायकोचे डोळे समोर पाहतो. अरे रडून रडून सुजलेल्या लेकराच्या डोळ्यातले अश्रू तो पाहतो. शेवटी असह्य वेदनांचं काहूर अंतःकरणात निर्माण होतं. म्हणून तो मोरीत जाऊन नळ चालू करून नळाच्या पाण्यासोबत डोळ्यातल्या अश्रूंना प्रवाहित करतो. खऱ्या अर्थानं कारण तो माझ्या देशातला ड्रायव्हर बांधव असतो. अहो खऱ्या अर्थानं माझा ड्रायव्हर बांधव काय असतो तरी मनाला एकदा विचारून पहा. अरे दिवसभर मरमर काम करून दिवस रात्र रस्त्यावर चालत असतो. अनेक अपघात होत असतानाही स्वतःसाठी नाही तर आपल्या लेकरांसाठी, कुटुंबासाठी जगत असतो. रस्त्यानं धावत असताना झोप डोळ्यावर आली तर डोळे मोठे करून चालत असतो. कितीही संकट आली ती पार करून धावत असतो. पण ज्यावेळी महिन्याचा शेवटचा दिवस येतो आणि काढलेलं कर्ज आणि एकूण खर्च याचा जेव्हा ताळमेळ बसत नाही, तेव्हा रात्रीचा ढाब्याच्या कडेला गाडी लावून अंधारात जाऊन खऱ्या अर्थानं डोईला बांधलेला गमछा तोंडावर घेऊन ढसढसा रडतो. पण पुन्हा एकदा आपल्या लेकरांचा विचार मनात आणून पुन्हा नव्या विमादीने उठून उभा राहतो आणि सकाळी पुन्हा गाडीला स्टार्टर मारून आपल्या कामासाठी धावत असतो. कितीही संकट आली ठामपणे अखंड उभा राहतो, कारण तो माझ्या देशातला ड्रायव्हर बांधव असतो. अहो जर पाहिला गेलं ना तर दिवसभर ट्रॅफिक मध्ये उभा असताना रस्त्याने घरून सकाळी निघाला तर त्या बापाचं अंतःकरण पिळवटून होतं. घरी 70 वर्षाचा बापाच्या डोळ्यात पाणी येतं. अरे माझं लेकरू चाललंय खरं, पण संध्याकाळी घरी येईल की नाही त्या बापाला माहीत नसतं. पण माझं लेकरू जाताना माझा चेहरा हसरा हवा म्हणून तो बाप डोळ्यातली आसवा आतल्या आत लपवतो. आणि लेकरा संध्याकाळी लवकर हे बरं, एवढंच तो बाप बोलतो. खऱ्या अर्थानं पोरगं घरातून बाहेर पडतं. अरे दिवसभर ट्रॅफिक मध्ये अडकतं, पोलिसांचा नाहक त्रास सहन करतं. रस्त्यानं चालणारा डिव्हायडर दिलेला असतानाही अचानक झुडपांमधून बाहेर येणारी सैराट कार्ट्यांच्या पुढेही गाडी चालवताना मात्र खऱ्या अर्थानं गाडी
वेगानं डोळ्यात तेल घालून धावत असतो, सगळ्या दुःखांमधून सावरून तो खऱ्या अर्थानं संध्याकाळी जेव्हा घरी येतो ना, अरे दिवसभराचं टेन्शन कमी असतं की काय. म्हणून जेव्हा घरात आईचं आणि बायकोचं भांडण सुरू होतं, दिवसभराचा एकीकडे त्रास पाहतो, संध्याकाळी घरातला वाद पाहतो आणि शेवटी आत्महत्येचा विचार मनात घेऊन तो अंगावर गोधडी घेतो. पण संध्याकाळी गोधडी घेतल्यानंतरही माझ्या लेकरांसाठी, कुटुंबासाठी जगायला हवं ही भावना अंतःकरणात निर्माण करून पुन्हा सकाळी उठून खऱ्या अर्थानं आपल्या घरातून आनंदानं बाहेर पडत असतो. दुःखाची काळ रात्र उभी राहिली तरी चेहऱ्यावर आनंद ठेवून जगत असतो, कारण तो माझ्या देशातला ड्रायव्हर बांधव असतो. अहो जर पाहिला गेलं ना महाराज, तर खऱ्या अर्थानं माझ्या ड्रायव्हर बांधवाची अवस्था काय आहे. अरे खऱ्या अर्थानं तो माल घेऊन 8-8 दिवस बाहेर असतो आणि बाउंड्री पार करताना, सीमा पार करत असताना बाजूला ठेवलेला डेस्कवरचा मोबाईल त्याचा व्हायब्रेट होतो. फोन कानाला लावल्यानंतर कळतं ज्या बापानं कष्टानं वाढवलं तो बाप मात्र घरी गतप्राण होऊन पडलेला असतो. पण बाउंड्रीवरती असताना डोळ्यासोबत बापानं केलेले कष्ट आठवतात, पण आता इथून माघारी जाता येत नाही. म्हणून त्या बापाच्या आठवणीनं गाडी बाजूला घेऊन त्या स्टेअरिंगवरती डोकं ठेवून ढसा रडतो, कारण तो या देशातला ड्रायव्हर बांधव असतो. अरे आपल्या व्यवसायामुळं खऱ्या अर्थानं त्याला घरापर्यंत पोचता येत नाही, पण तरी तो समाजाच्या कल्याणाचा विचार करूनच जगत असतो, कारण तो या देशातला ड्रायव्हर बांधव असतो. जो अहोरात्र कष्ट करतो, दिवस रात्र काबाड कष्ट करतो, दिवसातले 24 तासही काम करण्याची तयारी ठेवतो, कारण त्याला आपल्या लेकराला घडवायचं असतं. कशासाठी? तर आपल्या मुलानं पुन्हा कधी ड्रायव्हर होऊ नये म्हणून त्याला लेकराला शिकवायचं असतं. कारण काय, तर तो माझ्या देशातला ड्रायव्हर बांधव असतो आणि तो स्वतः ड्रायव्हर असतो. पण मला झालेलं दुःख माझ्या लेकरांच्या वाट्याला कधी येऊ नये म्हणून तो दिवस रात्र पळत असतो. अरे आपण म्हणतो गाडीतलं ऑइलची सर्व्हिसिंग करावी लागते, कारण 10,000 किलोमीटर नंतर ते काळं पडतं. पण इथं कितीही दिवस आणि कितीही रात्र गेले तर झोपेचं गणित बांधताच येत नाही, कारण वेळेची मर्यादा ठरलेली असते आणि वेळेत मात्र पुढे जायचं असतं. अहो एकीकडे जर पाहिलं तर काढलेलं कर्ज, त्याचे हप्ते, या सगळ्या विवेचनेमध्ये तो त्रासलेला असतो, पण तरी मात्र तो खऱ्या अर्थानं धावत असतो, पळत असतो. आपल्या लेकरांसाठी, कुटुंबासाठी आयुष्य खऱ्या अर्थानं समर्पित करत असतो, कारण तो माझ्या देशातला एक ड्रायव्हर बांधव असतो. ड्रायव्हर होणं कुणाचंही काम नाही हो. ड्रायव्हर होणं येऱ्या गाभाळ्याचं तर मुळातच काम नाही, कारण मनामध्ये जिगर असावी लागते, डोळ्यांमध्ये खऱ्या अर्थानं तेज असावं लागतं. आणि या सगळ्यामध्ये अरे जर विचार केला तर आयुष्यात त्याला काय मिळतं. अहो रात्र काबाड कष्ट करून, रस्त्यावरती अनेकांचे वाईट बोल ऐकून, रस्त्यावरती पोलिसांचे नाही त्या शिव्या ऐकूनही अखंडपणे तो जगत असतो. पण उतारवयात घरी येताना मात्र आयुष्यभर कुटुंबाला वेळ तर देता आलाच नाही, पण उतारवयातही मानेचं, कमरेचं दुखणं घेऊन घरी येत असतो, पण उभं आयुष्य लेकरांसाठी समर्पित करत असतो. मात्र त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा बदलत नसेल तर चुकतंय कोण याचाही विचार करावा लागेल. असं समजतो की तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघितलाय, स्किप करून काय बघितला असाल, पण जे स्किप केल्यामध्ये त्याच्या आधी एवढं बेकार जीवन आहे ना, एवढं बेकार जीवन, तर एखाद्या म्हणजे नरकात माणूस कसा जगतो माहिती आहे, असं म्हणजे इमेजिंग लोक सांगून, आपल्याला काय माहित नाही, तुम्हाला कसं माहिती, पण तसं एक बोलतं ना नरकातलं जीवन, तसं पण कधी कधी त्यांना जीवन जगावं लागतं. एक तर धुळीतून धूळ, त्या पोलिसांचा वरतून, आता त्यांना तरी आपण काय बोलणार. कधी कधी त्यांचा आदरही करावा वाटतो, कधी कधी काहीतरी मनातून वेगळंच होऊन जातं. पोलीस त्यांची ड्युटी बजावतात, काही पोलीस आहेत इमानदार, पण त्याच्यातले जरी 2% तरी पोलीस बेमान निघाले तरी त्या बिचारा सगळ्या पोलिसांना त्यांचं म्हणजे एक डाग लागतो. तसं पण आहे. पण मी आपल्या सगळ्याच वडे पोलीस असो, हा त्याची चुकी असेल ना, तुम्ही बिंदास कारवाई करा, त्याला 4 शब्द बोला, पण ते असे बोला की एकदमही बाद नको, की तो बाबा माणूसच आहे ना. ड्रायव्हर म्हणजे कोण काय, समाजाच्या बाहेरचा तर घटक नाही ना, समाजातला एक माणूस, आपल्यासारखाच माणूस आहे. तो पण पोटासाठीच काहीतरी करतोय. तो काय कुठं लाडी लुगाडी काय कुणाचीच काय करत नाही, तो आपलं काम करतोय. आणि एखाद्या वेळेला भावांनो तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे, आपण, मी पण मिडल मॅन्स आहे, तुम्ही पण काय सगळेच काय रिच पर्सन नाही, सगळेच काय सावकार नाही काय. आपण जरी आता ओळा वगैरे जरी ड्रायव्हर आपण मागवलं, ओळा वगैरे मागवला आणि तो बिचारा जर नवीन असेल किंवा नवीन रूटला असेल तिथे, तर तो कधी कधी चुकतो, तर आपण त्याला लगेच काय पण बोलायला चालू करतो, पण ते
कृपया टाळा. एवढंच आहे. भरपूर बोलायला भरपूर आहे, तुम्ही कंटाळाल मला माहिती आहे. तर एवढंच बोलतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता रामराम सगळ्यांना. आणि आज माझ्या व्हिडिओला जसा सपोर्ट करायला वाटेल तसा सपोर्ट करा. तुमचा जेवढा सपोर्ट असेल तेवढं मी अजून व्हिडिओ दाखवेन. धन्यवाद.